आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन, हाँ मेरी जिम्मेदारी, मुट्ठियों को भींच गए, सांसों को भींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संतोषजी, रेणूजी, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्री चार्जच्या या मराठी भाषा सेशन मध्ये. संतोषजी सकाळी सुद्धा होते आणि आता सुद्धा आहेत. आज आपला विषय सकाळी जसा आपण बघितला होता तो एएनसीसी याविषयी आज आपण बोलणार आहोत. ऍडव्हान्स न्यूट्रिशन काउन्सिलिंग कोर्स, याची गरज काय, आपल्याला गरज काय, आपल्या टीमला गरज काय, याविषयी सकाळी खूप मस्त चर्चा झाली. आणि खूप जणांच्या नंतर मला फोन सुद्धा आले, सर आमचं बंद पडलंय. काही जण म्हणले परीक्षा दिली नाही, आता कोर्स होता 2 वर्ष संपून गेले, परीक्षा दिली नाही. काही जण म्हणले की 80 मार्क लागते. अरे बापरे, 80 मार्क म्हणून आम्हाला काही करता आलं नाही. पण सकाळी सॉन्ग नव्हता सर, आता सॉन्ग होता. आता मी एन्जॉय केला. सकाळी साऊंड नव्हता आला, कुठं साऊंडच नाही आला हो. सकाळी साऊंड सुरू होता, मी केलं होतं बरोबर. नाही ना, मग मी थोडं लेट झालो, काय काय माहिती. मग नाही नाही नाही, सकाळी सुद्धा ते साऊंड शेअर करायचा ऑप्शन आला लक्षामध्ये, आता करायला हवं. कसं असतं की पैसे नंतर येतात, अगोदर आनंद येतो. आरसीएफ मध्ये पैसे नंतर येतात, अगोदर आनंद येतो, अगोदर मजा येते, नंतर पैसे येतात. अगोदर तुम्ही आनंद घ्यायला शिकले ना, मग त्यातून पैसे यायला लागतात. लोक त्यातच बेजार होतात किंवा पैसे येणार आणि बेजार होतात, पैसे नंतर कधीच येत नाहीत. अगोदर आनंद येतो, अगोदर बाकीच्या गोष्टी येतात, नंतर पैसा येतो, भरपूर येतो. भरपूर पैसा येण्यासाठी काय करावं लागत, आपल्याला काय करायला पाहिजे, आपण काय करत आहोत, भविष्यात काय करायला पाहिजे, यासाठी आजचं आपलं सेशन आहे. आज आपण न्यूट्रिशनच्या प्रोडक्टची माहिती देणार आहे, परंतु ते सगळे प्रोडक्ट्स कसे विकावे, सगळे प्रोडक्ट्स विकण्यासाठी आपल्याकडे काय टूल्स असावेत, आपण कशा प्रकारे काम करावं, या संदर्भानं आजचं आपण एक 50 मिनिट सोबत राहणार आहोत. आणि मला आनंद आहे की आपण सगळेजण माझ्या सोबत आहोत.
मित्रांनो, सकाळी जे आपण पीपीटीज दाखवल्या होत्या त्या पीपीटीज मी परत एकदा आपल्यासोबत शेअर करतो. जशी पीपीटीज मोठी होतील मला तुम्ही सांगा की सर मोठी झाली, आपण एकदम मजेत चालूयात. संतोषजी शेअर झाल्या. आरसीएम आणि आरसीएम चे फाउंडर नेहमीच पैशापेक्षा जास्त एज्युकेशनला महत्व देत आलेले आहेत. जीवनात खूप अडचणी आल्या त्यांच्या सुद्धा, आपल्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या अडचणी आहेत पण तरी सुद्धा त्यांनी फोकस एज्युकेशन केलेलं आहे. 5 मिनिटापूर्वीच मला फोन आला होता राजस्थानहून, ऑटो कॅसेट होती कि आपने पिछले 3 महीने की 5,000 की खरीदारी पूरी की है, आप तेजसमेन में आ सकते हो, असा फोन हा मला आला होता. कारण की माझ्या मिसेसच्या नावावर आयडी तर माझा मोबाईल नंबर दिला आहे, मला सुद्धा फोन आला होता. म्हणजे फोकस शिकण्यावर आहे. तेजसमेन मध्ये मी ट्रेनिंग दिल्यात, 2-3 ट्रेनिंग दिल्यात. रेणूजी दिवशी पवनदीप सरच्या ट्रेनिंगला होत्या, मला दिसल्या. मी सुद्धा त्यात जॉईन झालो होतो पवनदीप कसे देतात ते पाहण्यासाठी. सकाळी 8च्या बॅचला पवनदीप सिंगची ट्रेनिंग होती, माझ्याकडे दुपारी 2ची बॅच होती आणि त्यानंतर एक दिवशी सायंकाळी 6ची बॅच दिली. गुवाहाटीकडं तिकडं फार वादळ सुटलं होतं म्हणून शबिस्ता नसरीन नावाच्या आमच्या ट्रेनर आहेत, गुवाहाटीच्या आसाम मध्ये काम करतात. त्यांच्याकडे सगळे टावर वगैरे पडले, रेंज राहील नाही, मग त्यांची सुद्धा ट्रेनिंग आम्हाला दिली. हे 2 बॅच मी घेतल्या, दुपारी 2ची बॅच आणि सायंकाळी 6ची बॅच. तेजसमेनच्या 2 बॅच 2 दिवस घेतल्या होत्या. म्हणजे शिकण्यावर किती फोकस आहे सांगायचा अर्थ की पैशापेक्षा जास्त शिक्षणावर फोकस आहे. कारण की जितकं जास्त आपण शिकू तितका जास्त पैसा आपण डेफिनेटली कमवू. मग आपल्याला काय करायचं की सगळेजण आले तर यामध्ये ही टॅगलाईन लक्षात ठेवा बरं का, नंतर आपल्याला काय म्हणतात, टाइम इज मनी आहे की नाही. आणि पैशापेक्षा जास्त महत्वाचा टाइम आहे. कारण की एक वेळ अशी येते की पैसे देऊन सुद्धा वेळ मिळत नाही. आपण सगळेजण या कोपऱ्यातल्या गोष्टीसाठी आलो, म्हणजे घरातला कोपरा नका पाहू, स्क्रीनवरचा कोपरा आहे की नाही. सक्सेस साठी आपण आलो आणि सक्सेस तेव्हाच मिळते जेव्हा काही गोष्टी असतील. काय काय गोष्टी आहेत त्या, एक पहिली गोष्ट की आपण राईट टीम मध्ये पाहिजे. आणि मला आनंद आहे इथं जितके आहेत पार्टिसिपेंट सगळे जण राईट टीम मध्ये, एकदम राईट टीम मध्ये, एक जण सुद्धा रॉंग टीम मध्ये नाही. कारण की राईट टीमचा अर्थ आहे आरसीएम टीम. राईट टीमचा अर्थ तुमच्या अपलाईनची टीम, ए लेग बी लेग याच्याशी अजिबात नाही. राईट टीम मध्ये आहोत आपण. असं अजिबात नाही की आपण एक आपले अपलाईन आहे, 4 लिटर दुसरे कोणीत राहतात त्यांच्यासाठी प्लॅन वेगळा आणि दुसऱ्या 4 लिटर साठी प्लॅन वेगळा, असं काय आहे का? किंवा एका टीम साठी एक पीव्ही मिळतो, दुसऱ्या टीम साठी वेगळा पीव्ही मिळतो, असं काही नाही. आपण राईट टीम मध्ये पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण राईट टीम सोबतच आपण कशामध्ये पाहिजे, तर आपण राईट टाइम वर पाहिजे, राईट वेळेवर पाहिजे. आपण जर वेळ चुकवली तर आपली गाडी निघून जाते. आरसीएम मध्ये असू परंतु आपण राईट टाइम वर पाहिजे, राईट वेळेत पाहिजे. कुठेही सक्सेस माणसाला आपण राईट इंडस्ट्री मध्ये पाहिजे. कधी कधी काही इंडस्ट्री बूम होत्यात, काही इंडस्ट्री कमी चालतात. ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस टेक्सटाईल इंडस्ट्री सगळ्यात बूम करत होती. कपड्याची इंडस्ट्री ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस मुंबईमध्ये तुम्ही जर गेले तर सगळ्या मिल चालत होत्या, गिरणी कामगार, ही इंडस्ट्री बूम करत होती. नंतर एज्युकेशन इंडस्ट्री आली, आता आयटी इंडस्ट्री आहे, वेलनेस इंडस्ट्री आहे. आपण सक्सेस मिळवायचं असेल तर राईट इंडस्ट्रीमध्ये पाहिजे. आज कोणी कपड्याची मिल टाकून सक्सेस नाही होऊ शकत. आणि राईट कंपनीमध्ये आपण पाहिजे, योग्य कंपनीमध्ये पाहिजे. तुम्ही इंडस्ट्री राईट चूज केली परंतु जर कंपनी चुकली तरी सुद्धा तुम्हाला सक्सेस मिळवायसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. मी असं अजिबात म्हणणार नाही की नाही तुम्ही सक्सेस मिळणार नाही, असं नाही. तिथं सुद्धा सक्सेस मिळत परंतु तिथं मेहनत जास्त घ्यावी लागेल. आता आपण एक एक गोष्ट चेक करून पाहू. ही चेकलिस्ट आहे की आपण राईट गोष्टीमध्ये आहोत का नाही, आहे की नाही. आपण राईट ठिकाणी आहोत का नाही पाहू. आपण राईट टीम मध्ये आहोत का नाही आधी आपण पाहू, आहे की नाही. राईट टीम मध्ये आपण आहोत की नाही आपण शोधूयात. आणि आपण सगळेजण एका टीम मध्ये आहोत, त्या टीमचं नाव आहे आरसीएम. या आरसीएम टीम मध्ये आपण आहोत. आपण ना 4 लिटरच्या नावाने ओळखला जातो, ना अपलाईनच्या नावाने ओळखला जातो,
आपण बाहेर गेल्यानंतर लोक म्हणतात RSM चे लोक आले. डेफिनेटली तुम्ही पहा, तुम्ही जेव्हा पुढे जातात ना तेव्हा लोक नाही माहित की तुमच्या लिडर किंवा नाही, RSM चे लोक आले म्हणतात. असं अजिबात म्हणते की यांचे लोक आले. आणि कुठल्याही गोष्टीला आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण राईट टीम मध्ये राईट कसे आहोत, आपल्या अँथम जेव्हा आपण ऐकतो ना त्यावेळेस ते म्हणतात हर कोई किसी के साथ चले, हर संकट में सब हाथ मिले. ठीक है, ना कोई किसे गुमराह करे, सब सच्चे पथ के राही बने. आपल्या कोर व्हॅल्यूज फारच छान आहेत. मला गर्व आहे की आपल्याला ते शिकवलं जात आहे की हमें कोई जुदा ना कर पाए, सब भारतवासी कहलाए. भारतातले सगळे लीडर त्याला विभागायला बसलेत, सगळ्याला वेगवेगळ्या टाकायला बसलेत. आणि TCG काय म्हणतात, हमें कोई जुदा ना कर पाए, सभी भारतवासी कहलाए. आहे की नाही, आपल्याला सगळेजण विभागायला बसलेत आणि TCG मध्ये एकत्र राहा. त्या कोर व्हॅल्यूज फार इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत आपल्या कोर व्हॅल्यूज. एखाद्या कंपनीचा प्लॅन पाहू नये, त्याचे प्रोडक्ट पाहू नये, त्याची किती पैसे मिळतात ते पाहू नये, कुठल्या व्हॅल्यूज वर कंपनी काम करते, त्यांचे उद्देश काय, त्यावर आपण एकदम चांगल्या उद्देशावर काम करतो. आपण एकदम राईट टीम मध्ये आहोत. आणि ज्याला कुणाला शंका असेल मी राईट टीम मध्ये आहे का नाही, त्यांनी सकाळी 6:30 TCचं सेशन अटेंड करायचं. म्हणजे लक्षात येते की आपण राईट टीम मध्ये आहोत की नाही, आपल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या चालल्यात का नाही. तुम्ही कुठल्याही संत महात्म्याचं प्रवचन जसं का ऐकायला लागले, तुम्ही तुमच्या घरातल्या किती सिनियर व्यक्तीला घेऊन त्यांच्या समोर बसू शकतात आणि सांगू शकतात की आम्हाला काय शिकवलं जाते, आमच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत, हे आपण दाखवून देऊ शकतो. इतके छान टीम मध्ये आपण आहोत. आता आपण राईट कंपनी सोबत आहोत का नाही, आपण जितके व्यक्ती आहोत सगळेजण न्यूट्रिचरचं काम करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर आहोत. ही राईट कंपनी आहे का नाही कशावर आपण ज्यावेळेस पाहू की आपण व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट देत आहोत की नाही, आपण व्यवस्थित कॉम्पोजिशनचे प्रोडक्ट देत आहोत की नाही हे पाहावं लागेल. व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे जितके रुपये ग्राहक आपल्याला देतो त्या मोलाची वस्तू आपण त्याला देत आहोत की नाही. खूप कंपन्या असतात, पेन विकतात 1,000 रुपयाला, पेन 1,000 रुपयाला, 10-5 रुपयाचा पेन, 1,000 रुपयाचा पेन, त्यावर त्यांची मार्केटिंग चालते. तर आपण जे प्रोडक्ट देत आहोत ते व्हॅल्यू फॉर मनी आहेत. त्यानंतर 100% व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स आपण देत आहोत. न्यूट्रिचार्जचे सगळे प्रोडक्ट 100% व्हेजिटेरियन आहेत, सोबत वर्ल्ड क्लास क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत. कारण की आपण न्यूट्रिचार्ज DHA200 असो किंवा न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा असो, आपण त्यासाठी स्पेशल पेटेंटेड टेक्नॉलॉजी अमेरिकेकडून घेतली की वरचं शेल व्हेजिटेरियन कसं बनवायचं, वर्ल्ड क्लास क्वालिटी आहे आपली. त्यानंतर आपले सगळे प्रोडक्ट्स घेण्यासाठी कन्झम्पशन साठी सेफ आहेत. आपण असं एकही प्रोडक्ट विकत नाही ज्यानं हेल्थ इश्यू निर्माण होतील. आणि जे प्रोडक्ट विकतो ते प्रोडक्ट 100% इफेक्टिव्ह आहेत. कारण की आपले मॅक्झिमम प्रोडक्ट्स जे होणाऱ्या आजारावर काम करतात ते क्लिनिकल प्रूव्हन आहेत, म्हणजे इफेक्टिव्हनेस प्रोडक्ट्स आपण विकत आहोत. त्यानंतर सगळे प्रोडक्ट टेस्ट मध्ये गुड आहेत, चांगल्या टेस्ट आहेत. आणि ज्यांची टेस्ट वाईट आहे त्यांना आपण काय केलंय, बरोबर न्यूट्रिचार्ज वुमनला स्ट्रॉबेरीच्या याच्यामध्ये गुंडाळून आपल्याला दिले, न्यूट्रिचार्ज मॅनला आपण चॉकलेट त्या स्वाद मध्ये दिले. पण ज्यांची टेस्ट चांगली आहे त्यांना आपण टेस्टी बनवून दिले, टेस्ट मध्ये चांगले आहेत. सोबत आपण ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट आहोत. आपण ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट म्हणजे आपण जे पे आउट देतो त्या पे आउट मध्ये आपण बरोबर GST काटून प्रोडक्ट विकतो, इन्कम टॅक्स काटून आपलं कमिशन येते. असं कधीच होत नाही की इन्कम टॅक्स आपण चोरून कोणाला कमिशन दिलंय, अजिबात नाही. आपल्या छोटे छोटे चेक येतात तरी आपला त्यामध्ये आपण इन्कम टॅक्स TDS लेस होते. ज्यांचे मोठमोठे चेक असतील त्यांचे किती होत असेल, म्हणजे असं कंपनी विचार करत नाही कोर लिडरला आपण सोडून देऊ ज्यांचा 1-1 लाख रुपये चाललाय टॅक्स, अजिबात नाही. आपण ट्रान्सपरंट आहोत. ट्रान्सपरंट आहोत म्हणून एकदा कंपनीची सगळी चेकिंग झाली, 11 महिने कंपनी थांबली, परत त्याच नावानं सुरू झाली. जर आपण ट्रान्सपरंट जर नसतो नाव बदललं असतं, अजिबात नाही. आपलं सगळं ट्रान्सपरंट आहे.
आता प्रश्न येतो की मी राईट वेळी आहे का नाही. राईट वेळी यासाठी की आपण स्टेशनवर गेलो आणि राईट वेळी पोहोचलो नाही आणि ट्रेन जर राईट वेळी असेल तर ती निघून जाते, ती कुणासाठी थांबत नाही. मग ज्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काम करायचं तिथं आपण राईट टाइमला आहोत का नाही. आता ज्यावेळेस मी आणि संतोषजी शिकत होतो त्यावेळेस डीएड ला फार महत्व होतं, आहे का. त्यावेळेस राईट टाइम डीएड झालं किंवा बीएड झालं की त्याला नोकरी मिळत होती. आज आज सध्या संतोषजी तुमच्याकडे काय स्थिती आहे नगरमध्ये. बीएड ला कोणी जात आहे का. नाही 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 नाही, डीएड तर बंदच झालं ना सर आता. बंदच झालं का. आणि म्हणजे आणि जॉब त्यावेळेस जॉब नाही मिळत, जॉब आता नाहीच आहे मिळतो. ना आता. जॉब पूर्वी नाही आहे, पूर्वी लगेच लागायचा जॉब. लगेच जॉब लागायचा. म्हणजे राईट टाइमला आपण तिथं पाहिजे. जर राईट टाइमला नसू तर उपयोग नाही. त्याच इंडस्ट्रीमध्ये आहेत परंतु चुकीच्या वेळेला आहेत, काही कामाचं नाही. तुम्ही त्या स्टेशनवर आहेत परंतु चुकीच्या वेळेला आहे, गाडी निघून गेली, काय कामाचं. आता आपण 2 स्लाइड मध्ये बघणार आहोत की राईट टाइम आहे की नाही हा वेलनेसचा. तर मित्रांनो इथं तुम्हाला स्क्रीनवर हे सगळं लीडरसाठी आहे. तुमचा सगळा लीडरचा माइंडसेट तयार करण्यासाठीच आहे. तुम्हाला सर काय पीव्ही मिळणार आहे, पीव्ही नाही मिळणार, तुम्हाला आत्मिक बळ मिळेल काम करण्याचं. ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की वेलनेस मध्ये प्रोडक्ट्स विकले जातात त्यामध्ये ग्लोबल शेअर आहे. म्हणजे जे प्रोडक्ट विकले जातात ना 36% वेलनेस प्रोडक्ट मार्केट शेअर आहे. 36% ग्लोबली मार्केट शेअर आहे वेलनेस मधून प्रोडक्टचा 36%. परंतु जर आपण भारतामध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये 2020 चा हा सर्वे आहे. भारतामध्ये वेलनेस प्रोडक्टचा शेअर आहे 57%. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये वेलनेसचा शेअर आहे 57%. म्हणजे वेलनेस कंपनी जर डायरेक्ट सेलिंग कंपनी असेल तर त्यामध्ये वेलनेसचे प्रोडक्ट 57% विकले जातात. परंतु न्यूट्रीचारचा आरसीएम मध्ये शेअर 22%च आहे. किती टक्के आहे, 22% आहे. आणि ऍक्च्युअल तो किती पाहिजे, 57% शेअर पाहिजे. 57% प्लॉट विकले गेले पाहिजेत. परंतु आपण संतोषजीचे तुम्ही दुकानमध्ये बघू शकता मागे सगळे एफएमसीजी चे प्रोडक्ट लागले खूप सारे, कारण जे प्रोडक्ट विकतात ते दुकानदार आहे की नाही. 22% हा न्यूट्रीचारचा सेल आहे. ही लीडरला सांगायची गोष्ट आहे, ही काही सर्वसामान्य डिस्ट्रीब्युटरला सांगायची गोष्ट नाही, पण तुम्ही सगळे लीडर्स आहात, तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे. म्हणजे 22%वर आपण 57% इझिली जाणार आहोत, कारण की तो शेअर जगभरामध्ये आहे. म्हणजे आपण सुद्धा तिथं पोहोचणार. जसं जगभरामध्ये प्रत्येक व्यक्ती अगोदर मोबाईल वापरायचा, आपण नंतर वापरायला लागलो, परंतु आपल्याकडे सुद्धा प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आलाच, कारण जगात जे चाललं ते काही दिवसांनी आपल्याकडे येतं 100% येतं. त्याचप्रमाणे जर 57% शेअर असेल तर 22%हून आपण सुद्धा 57%वर जाणार आहोत, बिलकुल जाणार आहोत. आणि त्यासाठी आपण म्हणून हा राईट वेळ आहे की आपण या इंडस्ट्रीमध्ये वेलनेस इंडस्ट्रीमध्ये आहोत. आणि ही एकमेव इंडस्ट्री आहे ज्यातून आपला पटकन पैसे मिळतात. नुसते पैसेच मिळत नाही तर ब्लेसिंग सुद्धा मिळते. आपण एखाद्या गुडघेदुखी असणाऱ्या व्यक्तीला न्यूट्रीचार्ज बीजे देतो, त्याची गुडघेदुखी जाते, तो आपल्याला पैसे तर देतोच पण तो आशीर्वाद सुद्धा देतो. एखाद्या व्यक्तीला आपण त्याचं फॅट खूप वाढलेलं आहे त्याला न्यूट्रीचार्ज डेसॅन्डेंट देतो, त्याला डाएट प्लॅन देतो, एक्सरसाइज करायला सांगतो आणि त्याचं लग्न जमतं, मग आपल्याला ब्लेसिंग देतो. अगोदर जाड होतो, लग्न जमायला गेलं, आता लग्न जमायला ब्लेसिंग कमवायचं काम. म्हणून हीच राईट वेळ आहे, हाच राईट टाइम आहे आपल्याला त्या इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा. म्हणजे आपण राईट टीम मध्ये आहोत, आरसीएम टीम मध्ये आपण राईट टाइम आहे सध्याच, आपण राईट इंडस्ट्री मध्ये आहोत, वेलनेस मध्ये आपण राईट कंपनी सोबत आहोत, सोबत सगळ्या गोष्टी एकदम राईट आहेत. मग जर ह्या सगळ्या गोष्टी राईट आहेत, किती जणांना वाटतं जर हँड्रेस करता का की सर यस राईट आहे, आपण राईट इंडस्ट्री मध्ये आहोत, राईट टीम मध्ये आहोत, आपण राईट कंपनी सोबत आहोत.
सगळे जण मला यस यस राईट आहोत, सगळ्यांना हँडरेज केलेत, काही डिजिटली केलेत, काही फिजिकली केलेत, सगळे जण मानलेत. मग आपले चेक छोटे छोटे का आहेत? एक प्रश्न हा येतो, आपण राईट टीम मध्ये आहोत, आपण राईट इंडस्ट्री मध्ये आहोत, आपण राईट वेळेवर आहोत, मग आपले चेक हजारामध्ये का, लाखामध्ये का नाही? इथे बसलेल्या सगळ्यांचे हजारामध्ये चेक असतील ना, कुणाचा लाखामध्ये असेल तर मला सांगा, मला मी पार्टी घ्यायला. बरोबर नाही? म्हणजे लाखात आला की मी, तुम्ही न बोलता मी येणार तुमच्या पार्टी घेणार रेणूजी. म्हणजे तुमचा ज्यावेळेस चेक लाखात जाईल त्यावेळेस मीच पार्टी घेणार ना, दुसरं कोण घेणार? आणि तुमच्याकडून पार्टी हक्काने घेणार मीच. तर लाखात तर कुणाचा चेक नाही, सगळ्यांचे हजार मध्ये चेक आहेत. हजार मध्ये चेक आहेत तरी मी तुमच्या गावाला तुम्हाला फोन करतो, डबा पाठवा म्हणतो. तर लाखामध्ये गेल्यावर करणारच ना, 100% करणार. तर मित्रांनो, का नाही? तर याचं एक कारण आहे अर्जुनजी, याचं एक कारण आहे की आपण इथं का नाही, तर हे त्याचं कारण आहे. हा माणूस कारण आहे का, याला पकडून आपण शोधू, त्याचं तिकडं जरी तोंड असेल ना, त्याला पकडून चेहरा पाहून त्याला आणू. कारण हा व्यक्ती नाही, कारण हे आहे का नाही? आपल्याला सक्सेस मिळण्याचं, आपला चेक हजारात असण्याचं कारण या स्लाइड मध्ये आहे. या स्लाइड मध्ये कारण आहे आपले चेक हजारामध्ये असण्याचं, लाखात असण्याचं. अर्जुनजी काय कारण आहे सांगा बरं, त्या स्लाइड मध्ये काय होतं, त्या पीपीटी मध्ये? आपल्याकडे टूल आहे पण त्यावर सीडी आहे त्यांच्याकडे, पण ते सीडीचा उपयोग नाही करू, सीडीवर उभं बघून राहिले. हा, त्याच्याकडे सीड्या खूप आहेत, खूप आहे, परंतु त्याला सीडीचा उपयोग कसा करायचा लक्ष देणार. सीडीचा उपयोग कसा करायचा लक्ष देणार. सीडी खूप आहेत ना, ते पाहतो परत एकदा मी तुम्हाला शेअर करतो. ती हे फार गमतीशीर चित्र आहे. एक सीडीला तो भिंतीच्या पलीकडे जाऊ शकतो, त्याच्याकडे इतके सीडी आहेत तरी सुद्धा तो भिंतीच्या पलीकडे जाऊ शकणार. त्याचा एकच अर्थ होतो की त्याच्याकडे जे टूल्स आहेत, त्या टूल्सचा त्याला राईट वापर करता येत नाही. म्हणून आपण राईट कंपनीत, राईट टीम मध्ये, राईट वेळी, राईट इंडस्ट्री मध्ये असताना सुद्धा आपले चेक हजारोचे आहेत, लाखोचे नाही. मग आपलं काय, आपल्याला कुठं सुधारणा करण्याची गरज आहे? आपल्याला सुधारणा करण्याची कुठं गरज आहे, चेंज कुठं करायचं आहे? असं अजिबात नाही की मला तुमच्यापेक्षा खूप जास्त ज्ञान आहे, असं अजिबात मी मानत नाही. काही गोष्टी तुमच्या अगोदर कंपनीने माझ्याकडे पाठवल्या म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. तुमच्याकडे असतं तर मला दाखवल्या असत्या. इतकाच फरक आहे आपल्यामध्ये, जास्त फरक नाही. ही पहिली स्लाइड होती आपली, ती होती रेणूजी. हा, रेणूजी सांगते दादा, पहिली स्लाइड काय होती रेणूजी आपली? मी म्हणतो पहिलीची स्लाइड मध्ये तो सीडीवर उभा होता. नाही नाही, पहिली सगळ्यात पहिली एक नंबरची स्लाइड, एक नंबरची पीपीटी आपली होती. टाइम इज मनी. सर बरोबर बघितली नाही त्याला. आता संतोषजी सांगतात टाइम इज मनी. हा, टाइम इज मनी, बरोबर नाही? ही होती आपली टाइम इज मनी. टाइम इज मनी आपण जे सांगत होतो ते यासाठी स्लाइड दाखवली पीपीटी की आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे, वेळ आपल्याकडे लिमिटेड आहे. आपण अमर नाही आहोत, आपण खूप दीर्घकाळ काम नाही करू शकतात. आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे, लिमिटेड टाइम आहे. त्या टाइमचा युटिलायझेशन राईट ठिकाणी झालं पाहिजे. बरोबर आहे रेणूजी? बरोबर. म्हणजे आपला वेळ खराब व्हायला नको पाहिजे, वेळ खराब व्हायला नको यासाठी आपण काही पथ्य पाळू. मी 3 पथ्य सांगतो, पथ्यच म्हणतो का मराठीमध्ये, 3 गोष्टी अशी सांगतो की त्यावर तुम्ही जर फोकस केलं तर आपला वेळ कमी जाईल. आपण ज्यांच्याकडे जाऊन उगाच वेळ घालवायचा नाही, आपण आदर्श न्यूट्रीच्या कस्टमर कडे जायचं. या अगोदर आपली बॅग घेऊन जाताना हे 3 पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर्स पूर्ण होत असतील तरच त्या व्यक्तीकडे जायचं. हे 3 पॅरामीटर्स आहेत तुमच्या स्क्रीनवर आहेत. ज्या व्यक्तीकडे आपण जात आहोत, तुमच्या सगळ्याकडं खूप चांगलं ज्ञान आहे न्यूट्रीचार्जचं, वेलनेसचं, परंतु तुम्ही ज्याच्याकडे समजून सांगायला चालले त्या व्यक्तीकडे जर प्रोडक्ट्स विकत घेण्यासाठी पैसेच नसतील तर तुम्ही किती छान समजून सांगितलं तरीही तो काही प्रोडक्ट्स घेऊ शकणार नाही. दीर्घकाळ प्रोडक्ट्स विकत घेण्याची क्षमता त्याच्याकडे पाहिजे, पहिली गोष्ट, कारण की आपला वेळ वाचवायचा आपला. दुसरं की तो निर्णय तो स्वतः घेऊ शकला पाहिजे.
ते एकदम निर्णय स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकला पाहिजे. तो डिसिजन मेकिंग पॉवर त्याच्याकडे पाहिजे. जर डिसिजन पॉवर त्याच्याकडे नसेल तर तो कितीही चांगलं तुम्ही त्याला समजून सांगितलं तो म्हणतो मी आईला विचारून सांगतो, मी पप्पाला विचारून सांगते, मी माझ्या पतिदेवाला विचारून सांगते किंवा मी माझ्या बायकोला विचारून सांगतो. आता आमच्या दारावर भाजीवाली येते ती मला अशी खूप छान सांगते, सर भेंडी फार चांगली आहे घ्या, सर टोमॅटो खूप चांगले घ्या. मी तेव्हा बाई माझ्या काही हातात नाही. मी माझ्या बायकोला बोलवतो, निर्णय घ्यायचा अधिकार तिच्याकडे, ती सांगेल घ्यायची का नाही. तिथं मी आदर्श कस्टमर नाही ना, मला विचारावं लागतं घरी आपल्याला कोणती भाजी घ्यायची काय घ्यायची की बाबा तू. असंच असतं घरी. म्हणजे काही जण मान्य करणार नाहीत, तुम्ही सगळे आपल्याकडून मी मान्य करतो असं आहे. तर स्वतः निर्णय घेणारा व्यक्ती पाहिजे. पहिली गोष्ट त्याकडे पैसे पाहिजे, त्यानंतर तो स्वतः निर्णय घेणारा पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो थोडा शिक्षित पाहिजे. तुम्ही जे शब्द बोलताय, तुम्ही जे त्याला समजून सांगतायत हे समजून घेण्याची त्याची क्षमता पाहिजे. नाही तुम्ही खूप छान समजून सांगायले आणि त्याला काही समजत ना, तो त्याचं नॉलेजच खूप कमी. तो एकदम जुन्या जमान्यातला म्हणजे आहे, त्याचे विचार जुने आहेत, तो तरुण आहे परंतु त्याचे विचार फार जुने आहेत. नाही कामाचं. तुम्ही खूप छान समजून सांगायला त्याला काही समजत नाही, त्याची क्षमताच नाही. त्या व्यक्तीकडे तुम्ही वेळ घालू नका. काय माझ्या समोर लॅपटॉप आहे, या लॅपटॉपची कॅपॅसिटी कमी असेल आणि मी जर चांगला प्रोग्राम त्यामध्ये फीड केला तर तो एरर दाखवतो. एरर त्याची कॅपॅसिटी नाही तो प्रोग्राम कॅप्चर करण्याची, एरर दाखवतो. तसं काही जण सॉफ्टवेअर असतात, काही लोकांचे सॉफ्टवेअर तुम्ही किती चांगला प्रोग्राम अपलोड केला की ते एरर म्हणतात. असं कुठं असतं का? चुकी काही म्हणते असं बोलतात लोक. शुगर गिगर काही नसते, बीपी वगैरे काही नसतो, सगळ्याला असतं. म्हणजे त्याची समजून घेण्याची पाहिजे तर आपला वेळ वाचेल. टाइम इज मनी. आपल्याकडे इतका वेळ नाही की सगळ्या लोकांवर उडवण्या इतका वेळ आपल्याकडे नाही. त्यामुळे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्याकडे एनर्जी आहे, तुमच्याकडे सध्या वेळ आहे, ती एनर्जी तो वेळ हे पॅरामीटर्स लावूनच व्यक्तीकडे जा. एक त्याच्याकडे सप्लिमेंट घेण्याची क्षमता पाहिजे, त्याचा स्वतःचा तो निर्णय घेऊ शकला पाहिजे आणि तो शिक्षित पाहिजे, त्याला गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि सक्सेस मिळवण्यासाठी सफलताचा हा फॉर्म्युला मिलिंद सरवटे सरचा आहे. नियत इंटू काबिलियत इंटू सही किरियत. एक आपली नियत पाहिजे चांगलं काम करण्याची, सोबत आपली काबिलियत पाहिजे आणि काबिलियत असूनही आपण त्या सही क्रियेत पाहिजे, ते ऍक्शन मध्ये यायला पाहिजे. आपली नियत पुढे होईल. आपली नियत एकदम चांगली आहे आणि ज्याला कोणाला वाटत असेल मला नियत साफ करायची तर आपल्याकडं मी सकाळी म्हटलं तसं आपल्याकडे जगातला असा साबण आहे जे जगात कुणाकडे नाही. नियत साफ करणारा साबण. कुठला साबण आहे आपल्याकडे जे जगात कोणी विकत घेऊ शकत नाही, कोणी येणार नाही, तो साबण आहे टीसी साबणाची. आहे का नाही? आदरणीय टीसी साबणाची. ज्याला वाटत असेल की माझी नियत मला नीट करायची त्याला सकाळी गुरुकुलला जायचं 6:30 वाजता. सकाळी 6:30च्या गुरुकुलला गेले की तिथं आपल्याला कळतं. म्हणजे जगभरामध्ये इतक्या वयाचा तेही अशा इंडस्ट्री मधला एकही मालक नाही जो सकाळी 6:30ला उठून सगळ्या लोकांना चांगल्या गोष्टी शिकवतो. जगामध्ये इतक्या प्रॉपर्टीचा कोणीच मालक नाही जो 6:30ला उठून लोकांना शिकवायला हवा आणि चांगल्या गोष्टी. सकाळी 6:30ला उठून दररोज स्वतःला पैसे न कमवण्यासाठी, आहे की नाही, पैसे नाही कमवायचे परंतु लोकांना चांगलं शिकवायचं. रेणूजी सर तुम्ही म्हणाले की टीसी सर सकाळी 6:30 वाजतापासून उठवतात. 6:30 वाजतापासून नाही सर, ते लॉकडाऊन पासून हे क्लासेस घेत आहेत. आधी त्यांचं आधी गुरुकुलचं नाव वर्कशॉप होतं सर आधी लॉकडाऊन मध्ये. मी लॉकडाऊन मध्ये युट्यूबवर त्यांचे क्लासेस चालायचे. मला माहित नव्हतं की टीसी सर हे आरसीएमचे आहे, पण मला त्यांचे क्लासेस आवडायचे. तर मी संध्याकाळीच्या वेळेस रात्री 9 वाजता 8-9 वाजता त्यांचे क्लासेस चालायचे लॉकडाऊन मध्ये आणि मी ते युट्यूब मध्ये ते अटेंड करायची, रोज त्यांचं ऐकायची. आणि तेच क्लासेस आता आरसीएम मध्ये होते सर. मी लॉकडाऊन मध्ये मी काम करत होते कारण की लॉकडाऊनला आमच्या ऑफिसला वगैरे सगळं सुट्टी होती. तर माझ्याकडे आयडी होती आधी काढलेली. मग मी लॉकडाऊन
मध्ये वर्क करायला लागली सर कंटिन्यू याच्यावर. आणि मला टीसी सर हे आरसीएम मध्ये आहे हे माहित नव्हतं, पण त्यांचे क्लासेस मी लॉकडाऊन मध्ये रोज करायची बसून ऐकायचं. पीसीसी आरसीएम मध्ये नाहीत, आरसीएम म्हणजे पीसीसीच आरसीएम आहे का नाही? हा तेच तर. आणि मग ते नंतर करता 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 गुरुकुलला सगळ्यांसाठी त्यांनी 6:30 वाजता क्लासेस सुरू केले. नाही तर अगोदर हे क्लासेसने फक्त युट्यूब वर चालायचं सर हे म्हणजे आहे का क्लासेस. जगामध्ये असं कोणी व्यक्ती आहे का जितके पैसेवाले सकाळी 6:30 ला उठून लोकांना शिकवायला लागले? जगत नाही. आणि त्यामुळं आपले सही नियत ज्याला वाटत असेल मला सही नियत करायची, सकाळी 6:30 ला सेशन अटेंड करा, आपलं राईट सेशन म्हणजे तो. आता राहिली काबिलियत. म्हणजे आपल्याला जर काबिल बनायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील. ते आपलं दर रविवारी आपल्या मीटिंग सुरू आहेत, खूप साऱ्या युट्यूबवर मीटिंग चालतात, झूमवर मीटिंग चालतात, परंतु काही कोर्स आपल्याला करावा लागतो. आणि त्यानंतर आपल्याला ऍक्शन प्लॅन मध्ये यावं लागेल, आपल्या स्वतःवर काम करावं लागेल. म्हणजे सक्सेस व्हायसाठी नियत, काबिलियत, सही, क्रियत आणि आपल्या ऍक्शन आपल्या प्रत्येक स्वतःला करावं लागतील, आहे की नाही? आणि आपण तिथंच काम करू जे आपल्या अधिकारातलं क्षेत्र आहे, जिथं स्वतःवर काम करायला पाहिजे. आपण बाहेर लोकांवर काम करून उपयोग नाही. ते आहे ना तो शेर, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. आपण काम करावं लागेल, आपल्या स्वतःवर काम करावं लागेल. आणि त्यासाठी एक कोर्स आपण आणलेला आहे, आपल्या सोबत काम करावं लागेल आरसीएमला, न्यूट्रिचार्जला. म्हणून जसं आरसीएम न सुरू केलं हम साथ है, हे फक्त बोलून दाखवत नाही, हम साथ है, हम आपके साथ काम करेंगे असं नुसतं बोलून दाखवत नाही. जसं आरसीएम न तेजस मेन सुरू केला आणि ते म्हणले आम्हाला 2 फ्लोरची माहिती पाहिजे, तुमचे ट्रेनर्स पाहिजे. ते म्हणले 24/7 तुम्ही जेव्हा केव्हा बोलवताल तेव्हाच आमचे ट्रेनर्स रेडी आहेत. सकाळी 8 पासून रात्री 9 पर्यंत सेशन चालले. प्रत्येक सेशनला एक ना एक ट्रेनर बिलकुल अलाउड केला होता. सोबत काम करायचं ना, मग असं थांबून जमत नाही, बिलकुल सोबत काम करावं लागतं. तर आपण सोबत काम करणार आहोत आणि यामुळेच नंतर आपण न्यूट्रिचार्ज सहयोग पण सुरू केला. आणि जर आपल्याला आपला चेक हजारातून लाखात न्यायचा असेल तर त्यामध्ये एकच गॅप आहे, तो गॅप आहे स्किल आणि नॉलेजचा, कौशल आणि ज्ञानाचा. काही जणांना लाखोचे चेक येतात, काहीला करोडचे येतात, काहीला हजारचे येतात, काहीला शेकड्यामध्ये येतात. यामध्ये सगळ्याला 2 हात 2 पाय, तोच फॉर्म्युला, तेच प्रोडक्ट, तेच तसेच पिकअप सेंटर्स, तोच प्लान आहे, सगळं तेच आहे. फक्त फरक आहे कौशल आणि ज्ञानामध्ये. कौशल आणि ज्ञानामधला फरक आहे. आणि त्यामुळं हे कौशल आणि ज्ञानाचा फरक मिटवण्यासाठी, गॅप मिटवण्यासाठी आपल्याला पहिला पाऊल उचलावं लागेल. ते म्हणजे आपल्याला ऍडव्हान्स न्यूट्रिशन काउन्सिलिंग कोर्स स्वतःला करावा लागेल आणि आपल्या टीम कडून पूर्ण करून घ्यावं लागेल. आपण अगोदर स्वतः करायचा, नंतर आपण टीम करून घ्यायचा. तर आता इथं बसल्यापैकी 21 जण आहेत. यापैकी कुणी कंप्लीट केला, एकदा हँड रेज करता का? यस सर, मी माझं ऍडमिशन आहे. संतोषजी तर त्यांचं सर्टिफिकेट दाखवत आहेत. मी तुम्हाला त्यांना पिन करतो, म्हणजे तुम्हाला स्पॉटलाइट करतो. यस, हे पहा संतोषजीकडं त्याचा त्याला एक्सपर्टिफायचं न्यूट्रिशन काउन्सिल 18-19 मध्ये त्यांनी पूर्ण केलं. वेलनेस न्यूट्रिशन स्पेशालिस्ट पुन्हा एक केलेला आहे. पण संतोषजीने दाखवलं, ओके. रेणूजीने सुद्धा केलं होतं. रेणूजी, तुम्हाला सुद्धा मी तुमचं स्पॉटलाइट करतो. यस, आहे बा. रेणूजी सुद्धा तिथं आपल्याला सर्टिफिकेट दिसते. म्हणजे हे लोक आपली टीम त्यावेळेस करेल ज्यावेळेस आपण करू. जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपली टीम करणार नाही. आपली टीम तोपर्यंत करणार नाही. आता बाकी रुपाईताई झाला आहे कोर्स? अनम्यूट करा. हो सर, कोर्स झाला, पण एक्झाम राहिली माझी. ती एक्झाम बाकी आहे. बरोबर आहे. काही जण कोर्स झाला सर, काही एक्झाम बाकी असेल. सकाळी एक जण भेटले, ते म्हणले सांगा सर किती मार्क लागतात पास व्हायला, आणि मला त्यांना मार्क सांगा वाटत कारण की 10वी
12वीचे पोरं 35% पास व्हायला लागले आणि आपल्याला 80% मार्क लागतात. म्हणलं यांना 80% म्हणून तर ते म्हणतात अरे बापरे 80% मार्क लागणार का? तर मग म्हटलं नाही, आपण पाहू, एक्झाम देत राहा, मार्क पडत राहतात, होतं माणूस. कारण की बाकीकडे आपण 35% पास होतो, इथं 80% मार्क लागतात. कारण की काउन्सिलिंगचा विषय, लोकांचा आरोग्याचा विषय आहे. त्यामुळं ज्यांना सर्टिफिकेट द्यायचे त्या व्यक्तीकडे व्यवस्थित नॉलेज असलंच पाहिजे, असं भारत सरकारला वाटतं. बरोबर आहे. 80% बाकी कुठंच पासिंग साठी मर्यादा नाही बरं का. इतकी मोठी मर्यादा फक्त आपल्याकडेच आहे. 80% मार्क लागतात पास व्हायला आणि आपण ते पास होतो. आपण पास होतो. ऍडव्हान्स न्यूट्रिशन काउन्सिलिंग कोर्सनं आपल्या ज्ञानात वाढ होते. आपण चांगल्या प्रकारे सेलिंग करू शकतो, कमाई वाढते, पिन बदलते आणि आपल्याला सन्मान सुद्धा मिळतो. आपले डाऊनलाईन अपलाईन म्हणतात यस हा पर्सन आहे ना, हा नॉलेजफुल पर्सन आहे, या व्यक्तीकडे राईट नॉलेज आहे असं आपल्याला सगळेजण घेतात. आणि हे सर्टिफिकेट आपल्या सगळ्यांनी दाखवलं आहे. मी स्वतः कोर्स केलाय, माझ्या मिसेसनं सुद्धा हा कोर्स केला आहे, आम्ही दोघांना पण कोर्स केलाय. त्या कोर्सनं काय होतं, एक तर हे NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हे जे भारत सरकारनं जी एजन्सी आहे गव्हर्नमेंटची, सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्या एजन्सी कडून सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. सर्टिफिकेट मिळतं याप्रमाणे. आणि न्यूट्रिशन काउन्सिलर हे सर्टिफिकेट फक्त आणि फक्त RCM आणि एक्सपर्टिफाय यांच्याच नावाने यांच्यासोबतच मिळतं. बाकी तुम्हाला या नावाचा कोर्स बाहेर कुठेही मिळणार नाही. न्यूट्रिशन काउन्सिलर हा कोर्स फक्त त्याच्यासोबत मिळतं. इथं एक म्हणजे डुप्लिकेट कोणी सर्टिफिकेट बनवू शकत नाही, कारण की इथं एक जो QR कोड आहे, या QR कोडला स्कॅन केलं की आपण डायरेक्ट NSDC च्या वेबसाईट वर जातो आणि तिथं कळतं की याचं सर्टिफिकेट ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. आपल्याला प्रोडक्ट्स कसे विकायचे हे डेफिनेटली इथं पद्धतशीरपणे शिकवलं. लोकांना कसं बोलायचं, त्यांना कसं प्रभावित करायचं हे शिकवलं जातं. लवकर पैसे कमवायला लागतात, आपण परमानंट ग्राहक बनतात. नाहीतर काय, प्रत्येक वेळेस आपल्याला फोन करावा लागतो, प्रोडक्ट संपले का, तुला काही परत प्रोडक्ट पाहिजेत का, आपल्याला खूपदा त्यांच्याकडे जावं लागतं. तर आपले संभावित ग्राहकाची संख्या सुद्धा वाढते, रेफरन्स मिळायला लागतात. म्हणजे एकाला आपण न्यूट्रिशन बीजी दिले, गुडघे ठीक झाले, तो दुसऱ्याकडे पाठवतो. जम्पिंग थ्रू विंडो. त्यानंतर आपल्याला MRP वर प्रोडक्ट कसे विकायचं हे शिकवलं जातं. हे तुम्ही कोर्सचे पैसे कसे लवकर वसूल होतील, MRP वर प्रोडक्ट विकायचे. म्हणजे न्यूट्रिचार्ज बीजे DP प्राइस आहे रेणूजी 2800 रुपये, बरोबर आहे? हा सर. आणि त्याचा MRP आहे 3500 रुपये. एक विचार करा, 3500 म्हणजे 2800 3500 म्हणजे 700 रुपये. जर आपण हे शिकलो की MRP वर कसं विकायचं, हे जर आपण शिकलो तर आपण 700 रुपये एक्स्ट्रा मिळवू शकू. नंतर बाकी तर पैसे वेगळे, आपल्या RCM थ्रू येणारे पैसे वेगळे, परंतु 700 रुपये एका प्रोडक्ट वर आपण मिळवू शकतो आणि हे शिकवलं जातं. आणि 700 रुपये मिळणं म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही जर 2 न्यूट्रिच्या बीजे जर शेअर केले तर 1400 रुपये. काय म्हणजे विचार करा तुम्ही, हे मिळू शकतं आणि लोक मिळवतात. काही काही जण 1-2 लाखाचं न्यूट्रिशन विकतात एका महिन्यात, त्यापेक्षा जास्त विकतात. आपण पुण्याचे पाहिले व्यक्ती ज्यांनी सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्ट विकले होते न्यूट्रिचार्जचे. मागच्या ज्या स्कीम होती आपली, जी योजना आपण आणली होती, त्यामध्ये त्यांनी विकले होते. आणि त्यामुळे कॅश मध्ये पैसे आपले डेली एक्सपेन्सेस यामधून निघू शकतात आणि एकदम राईट आपण मार्गदर्शन करू शकतो आपल्या टीमला सुद्धा, आणि आपल्या टीमला सुद्धा जास्त पैसे मिळवायला आपण मदत करू शकतो. लोक त्यावेळेस सोडून जातात आपल्याला ज्यावेळेस त्यांना पैसे येत नाही. पैसे नाही आले की लोक सोडून जातात आणि पैसे आपण त्यांना राईट मिळू शकतो, यातून शिकू शकतो आपण. त्यापेक्षा भारी फायदा हा होतो की आपण नवीन आणि चांगल्या क्वालिटीचे लोक आपल्या टीम मध्ये आपण आणू शकतो. जर आपल्याकडे प्रॉपर नॉलेज असेल, आपण जर चांगल्यापैकी प्रोडक्ट्स विकू शकत असू, तर आपल्या टीम मध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचे लोक येतील, ज्यांच्या सॉफ्ट स्किल खूप छान आहेत, जे खूप
चांगलं बोलू शकतात, नवीन लोक, चांगल्या क्वालिटीचे लोक आपल्या टीम मध्ये येऊ शकतात जर आपण हा कोर्स मध्ये शिकवलं जातं. कसं आपल्या टीम मध्ये चांगले लोक आणायचे, आपल्या टीम मधल्या असोसिएट बायर्सला इनऍक्टिव्ह होण्यापासून आपण रोखू शकतो. कारण की आयडी तर खूप सारे आहेत पण लोक ऍक्टिव्हच नाही. मी इतके आयडी काढल्यामुळे आम्ही आता नवीन आयडी काय वाटतात, कारण की लोक जुने लोक तेच इनऍक्टिव्ह, त्यांना ऍक्टिव्ह आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपला व्हॅल्युएबल टाइम आणि एफर्ट्स वाचवू शकतो. कारण की आपण स्किलफुल होतो. जर आपण स्किलफुल नसेल तर खूप एफर्ट्स लागतात, खूप एफर्ट्स, खूप अडचणीचा सामना करावा लागतो. जर आपण स्किलफुल असू तर आपण कमी एफर्ट्स मध्ये जास्त रिझल्ट आणू शकतो. त्या स्किल आपल्याला या कोर्स मध्ये शिकवल्या जातात. त्या स्किल त्यानंतर दर आठवड्याला ट्युटोरियल सेशन होतं. त्यामध्ये आपल्याशी कंपनीचे सीईओ बोलतात, एक्सपर्ट बोलतात, आपल्याला काय अडचणी येत आहेत आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या बिझनेस करता वेळेस या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी एकदम पद्धतशीरपणे आपल्याला त्याचं सोल्युशन दिलं जातं. कारण की आपण फील्डवर गेलो तर अडचणी येणार आणि आलेल्या अडचणी कशा सोडायच्या हे सांगत आहेत आणि आपल्यासारखेच इतर लोक कसे काम करत आहेत एकमेकाच्या अनुभवानं शिकायला मिळतो. आणि हा कोर्स 2 वर्ष आपल्या मोबाईल मध्ये राहतो. रुपये ते किती वर्ष झाले कोर्स घेऊन? 2 झाले सर. मग आता कोर्स तर निघून जाईल तुमच्या मोबाईल मधून आहे सर. आहे का? मग तो निघून जायच्या अगोदर एक्झाम द्या, नाहीतर परत कोर्स निघून गेला ना. हो सर, नाही देणारच होती पण माझ्या सासूची डेथ झाल्यामुळे कंटिन्यू त्याच्यामध्येच होतो ना. घरी सासरे आजारी, त्यानंतर त्याची डेथ झाली, त्यामुळे मग ते नंतर जिम्मेदाऱ्या वाढत राहतात. तेव्हा आपण समजू शकतो की इतक्या याच्या व्यस्ततेमध्ये दुकान सांभाळायचंय, घर सांभाळायचंय, आजारी माणसं, तर हा कोर्स आपण त्याची घ्यायची आणि आपली स्वतःची ओळख निर्माण होते. ओळख कशी निर्माण होते? प्रत्येकाची ओळख असते ना की मी आहे, मी शिक्षक आहे, मी ट्रेनर आहे, कोणी दुकान चालवतंय, कोणी हाऊस वाईफ आहे, कुणाचं ब्युटी पार्लर आहे, कोणी प्रायव्हेट जॉबला जाते. हे प्रत्येकाची ओळख आहे. एक नवीन ओळख निर्माण होते. हे न्यूट्रिशनल काउन्सलर आहेत. तुमचा टीम मेंबर ज्यावेळेस तुमच्या डाऊन लाईनचा व्यक्ती तुम्हाला भास्करजी कोणाकडे घेऊन जातो त्यावेळेस ओळख करून देऊ शकतो. हे भास्करजी येतात, हे न्यूट्रिशनल काउन्सलर आहेत. की समोर त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. यस, आता हे जी गोष्ट बोलणार आहे ती मला काळजीपूर्वक ऐकायची. संदीपजी तुमचा टीम मधला व्यक्ती तुम्हाला घेऊन गेला आणि सांगितलं की हे संदीपजी आहेत आणि संदीपजी न्यूट्रिशनल काउन्सलर आहेत. हे तुम्हाला आता एका मशीनवर उभा करणार आहेत आणि तुमच्या शरीराचं सगळे रिडिंग घेणार आहेत. तो व्यक्ती होता, अरे बाप, डॉक्टर साहेब स्वतः घरी आले. त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, बिलकुल पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळं आपले ओळख मिळते. यस, हे न्यूट्रिशनल काउन्सलर आहेत. कारण की लोक आपल्याला ऐकायला तयार होतात, बिलकुल आपल्याला ऐकायला तयार होतात की हा फायदा होतो या कोर्सचा, की आपल्याला एक स्वतःची ओळख मिळते. न्यूट्रिशनल काउन्सलर सप्लिमेंट यामध्ये रोल प्ले असतात. या कोर्स मध्ये रोल प्ले आहेत. एकमेकाला, एक नवीन ग्राहकाला कसं बोलायचं, एखाद्याची अपॉइंटमेंट कशी घ्यायची, त्यांचे ऑब्जेक्शन कसे हँडल करायचे, ते काही प्रश्न विचारतात तर ते प्रश्न कशा प्रकारे हँडल करायचे, त्या व्यक्तीला बरोबर उत्तर कसं द्यायचं. पाणी एका व्यक्तीला बुडवतो, एक व्यक्ती पाण्यामध्ये बुडतो आणि एक व्यक्ती त्या पाण्यावर तरंगतो. पाय तर तेच आहे, स्किल तो शिकला पोहायचं कसं. स्किल, नवीन स्किल शिकली तो तरला, म्हणजे स्किल नसेल तर बुडाला. तर इथं आपल्याला शिकवलं जातं, स्किलफुल बनवलं जातं. आणि सगळ्यात अवघड गोष्ट ही आहे ऑब्जेक्शन हँडलिंग. ऑब्जेक्शन येतात समोरच्या लोकांचे आणि ते हँडल जर आपण व्यवस्थित करायला शिकलो नाही तर लोक निराश होतात. म्हणतात लोक काही बोलतात, लोकांना काय आपल्याला आपल्याला त्याचं उत्तर देता आलं नाही. हे ऑब्जेक्शन हँडल करता आलं पाहिजे. एकदम ऑब्जेक्शन हँडल करता जर तुम्हाला आलं तर तुम्ही सहजपणे या इंडस्ट्रीमध्ये टिकताल. आपल्या टीम मधले मेंबर इनॅक्टिव्ह होण्याचं मोठं कारण हे असतं की त्यांना ऑब्जेक्शन हँडलिंग जमत नाही आणि ते त्यांना कोणी शिकवलं नाही. आपल्याला खूप साऱ्या जगातल्या गोष्टी जमत नाहीत पण ते जर शिकले आपण तर आपण
ऑब्जेक्शन हँडलिंग इथं आपल्याला शिकवलं जातं. माझ्या दृष्टीनं हे फार महत्वाचं आहे, ऑब्जेक्शन हँडल करता येईल. काय काय शिकवत, अपॉइंटमेंट कशी घ्यायची, बरोबर प्रश्न कसे विचारायचे, प्रॉडक्टचं समाधान कसं द्यायचं, आहे की नाही, ऑब्जेक्शन कसे हँडल करायचे, ग्राहकासोबत दीर्घकालीन संबंध कसे निर्माण करायचे, फॉलोअप कसा करायचा, जुन्याच ग्राहकाला रिपीट सेल कसा करायचा, हे सगळं शिकते. सोबतच आपल्या शरीराची सुद्धा माहिती घ्या, विभिन्न आपली संरचना कशी आहे, प्रत्येक अंगाला काय पोषण पाहिजे, असं प्रत्येक आपल्या अंतरिंद्रिय आहेत ना, हृदयाला काय पोषण लागतंय, आतड्याला काय पोषण लागतंय, किडनीला काय पोषण लागतंय, फुफ्फुसाला काय पोषण लागतंय, लिव्हरला काय पोषण लागतंय, मेंदूला काय पोषण लागतंय, या प्रत्येक अंगाला कुठले न्यूट्रियन्स लागतात हे शिकवले जाते. जन्माच्या अगोदर पासून तर एकदम सिनियर सिटीजन होईपर्यंत, एक वयस्कर व्यक्ती होईपर्यंत, प्रौढ व्यक्तीला, बालकाला, कुमारवयीन मुलाला, तरुण मुलीला, वयात येणाऱ्या मुलीला, त्या सगळ्यांना प्रत्येक पडावावर, या प्रत्येक टप्प्यावर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आपली जीवनशैली कशी ठेवली पाहिजे, हे सुद्धा, आहार कसा ठेवला पाहिजे, हे सुद्धा इथं शिकवलं जाते. स्वास्थ्याच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपण काय आहार घेतला पाहिजे, सर्दी खोकला झाला तेव्हा काय खायला पाहिजे, आहे की नाही, पोट दुखायला नंतर आपण आपला आहार कसा असायला पाहिजे, वजन वाढल्यानंतर काय डाएट पाहिजे, वजन कमी झालं तेव्हा काय डाएट पाहिजे, हाडाचं वजन वाढवायचं तर काय डाएट पाहिजे, केस गळायला लागले काय डाएट पाहिजे, प्रत्येक स्थितीबद्दल डाएट आपल्याला शिकवलं जातं. हे फार महत्वाचं आहे. सोबतच आपल्याला हा कोर्स 6 भाषात उपलब्ध आहे. आपल्या कामाची वरचीच भाषा हिंदी, इंग्लिश, मल्याळम, तेलुगू, कन्नड, बंगला आपल्या कामाच्या नाहीत असं मला वाटतं. एखाद्या येत असेल इंग्रजी खूप छान, इंग्रजीमध्ये सुद्धा कोर्स तुम्ही कम्प्लीट करू शकतो. या 6 भाषामध्ये कोर्स उपलब्ध आहे. कुठल्याही वयाची व्यक्ती हा कोर्स करू शकते. कुठल्याही वयाची व्यक्ती, वयाची अजिबात अट नाही. पूर्व शिक्षा तुमची आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, 10वी असो, 12वी असो, 7वी पास असो, आपण यामध्ये या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो. ऍप बेस आहे कोर्स, एक ऍप आहे, त्या ऍप मध्ये व्हिडिओज येतात आणि गंमत अशी आहे की पहिला व्हिडिओ कम्प्लीट केल्याशिवाय पुढचा व्हिडिओ येत नाही, त्याचा ट्युटोरियल येत नाही. आणि प्रत्येक एक पिरियड झाला की त्याची एक छोटी परीक्षा होते. त्या छोट्या परीक्षेमध्ये आपण शिकतो, त्या छोट्या परीक्षेमध्ये आपण छोटी छोटी टेस्ट द्यायची, आपल्याला समजलं असेल तर परत पाहायचा, आहे की नाही. असं पर्यंत होऊ शकते तुम्हाला फोन केला, मला झोप येत असते, मी फोन घेणार नाही, रात्री झोपेत आहे मी फोन घेणार नाही, मी कामात आहे मी फोन घेऊ शकणार नाही. पण ऍप मध्ये तुम्हाला कधीच म्हणणार नाही की मला नाही आज झोप यायली, मी नाही करत, आज खूप गरमी, मी नाही सांगत, अजिबात नाही. 24 तास 24/7 तुम्हाला वाटणार हे काय स्वतः काढला कोर्स पाहिलं, ते कंटाळत नाही. बरं मी शिक्षक आहे, मला माहित आहे एकच गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याला 10 वेळेस विचारली तर राग येतो, असा संताप येतो. आपण काही बुद्धाचे अवतार नाही, कोणी काही विचारत आपल्याला राग येणार नाही, आपण साधारण मनुष्य, आपल्याला राग येतो. काय साधी साधी गोष्ट किती विचारायला लागले. परंतु ऍप मधल्या व्यक्तीला अजिबात राग येत नाही. तुम्ही 100दा ते चालवा, ते त्याच्या काही फरक पडत नाही. फायदाच आहे ना. ते कितीही वेळेस तुम्हाला सांगायला तयार आहेत. ऍप बेस आहे, तुमच्या वेळेनुसार ते उपलब्ध आहे. आणि त्यामुळं आपलं ऍटिट्यूड, स्किल, नॉलेज आणि डिसिप्लिन हे सगळं आपल्याला या कोर्स मध्ये शिकायला मिळतं. त्या कोर्सची फीस 6,000 रुपये आहे, वन टाइम पेमेंट. 2 टाइम पेमेंट 3600 आणि 2400 रुपये आहे आणि 7 इन्स्टॉलमेंट 991, 992, 993, 994, 995, 996, 997 अशा 7 यामध्ये तुम्ही भरू शकता. 7 इन्स्टॉलमेंट याच्या आहेत. या प्रत्येकाची लिंक मी तुम्हाला शेअर करू शकतो. या प्रत्येकाची लिंक मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये शेअर करतो की या कोर्स मध्ये, बरं कोर्स केलेला काही फायदा होतो का आपण ते पाहू. कोणाला फायदा झाला का, कोणी सांगू शकेल का याचा मला फायदा झाला, कोर्स कोणी केला आहे त्याला. संतोषी तुम्हाला काय काय फायदे झाले, अगोदर काय व्हायचं, तुम्ही ज्यावेळेस न्यूट्रीच्या विकायला जायचे त्यावेळेस काय व्हायचं तुमच्यासोबत आणि कोर्स केल्यानंतर काय व्हायला लागलं, एक 2 मिनिटं आमच्या आम्हाला सगळ्या शेअर करा. जेव्हा प्रोडक्ट आलेत न्यूट्रिशनचे सर, आपले न्यूट्रीचार्जचे, तर त्यावेळेस गोंधळ उडायचा का बुवा कसं विकायचं आणि काय विकायचं.
तर ज्यावेळेस हा कोर्स केला तर डिटेल माहिती त्यांनी दिली एक एक प्रोडक्टची, आणि काय बोलायचं, कसं बोलायचं आणि कितपत बोलायचं हे त्यांनी डिटेल सांगितलं. आणि हा कोर्स केल्यानंतर एक आत्मविश्वास आला की यस आपण करू शकतो. वा वा. तुम्ही 18-19 ला हा कोर्स कम्प्लीट केला, बरोबर आहे? हो 18-19 ला कोर्स कम्प्लीट केला आणि तुम्ही आरसीएम मध्ये खूप वर्षापासून आहात. हो. रेणूजीला काय अनुभव आहे? रेणूजी? सर आधी आपण आरसीएम मध्ये न्यूट्री चार्जर म्हणून प्रोडक्ट द्यायचो कोणाला काही स्वस्त करण्यासाठी बॉडी चेकअप करून. काही म्हणायचं नाही, बस आरसीएम मधून न्यूट्री चार्जर सांगायचं. पण आता आपण न्यूट्रिशन डाएट काउन्सिलर म्हणून लोकांना सांगतो सर. हे आपल्याला नवीन गोष्ट, चांगली धाडसी पदवी आपल्याला मिळाली असं आपल्याला अनुभव आपण लोकांना सांगत असतो सर. आणि प्रोडक्ट विकण्यामध्ये मदत झाली? प्रोडक्ट विकण्यामध्ये तर अजून जास्त, म्हणजे त्यांना लोकांना वाटते की नाही यांच्याजवळ खूप मोठी डिग्री आहे सर, की हे लोक आपल्याला म्हणजे फसवू शकत नाही. कसं बाहेरचे लोक प्रोडक्ट देतात, काही पण देऊन जातात. पण आता आपण जेव्हा म्हणतो की आम्ही आरसीएम मध्ये न्यूट्रिशन डाएट काउन्सिलर आमच्याकडे आहे, आम्ही त्यामधून आलेले आहे, तेव्हा ते त्यांना जास्त विश्वास होतो सर. आणि प्रोडक्ट लवकर घेण्यात म्हणजे त्यांना आम्हाला सुटेबल जातं सर देण्यामध्ये. एकदम एकदम राईट आहे. पहा, साधी गोष्ट आहे. म्हणजे एक डॉक्टर आहे ज्याची डिग्री काही दिलेली नाही आणि तुम्ही त्या डॉक्टरकडे गेले, त्याला तपासून तुम्हाला काही औषध दिले, तर तुम्ही सारशक मनाने विचार करणार आहे की हवं का नाही. आणि एका डॉक्टरकडे गेलो आणि त्याच्याकडे भली मोठी डिग्री आहे, एमबीबीएस, एफडी, डीएनबी, पुन्हा फेलोशिप अमेरिका, असे भले 2-3 वळी डिग्री आहेत. मग त्यांना जर औषध दिलं आपल्या अर्धा दिवस बरं वाटतं की आता फार मोठ्या डॉक्टरकडे मी जाऊन आलोय, आता फार मोठ्या डॉक्टरकडे गेलोय आणि त्यानं माझ्या तपासण्या केल्यात आणि माझं ऐकून घेतलं नाही. आता त्यांनी मला जे दिले असेल औषध, आता तर मी 100% बरा होणार. अर्ध दुखणं तिथंच बरं होतं मेंटली. तसं आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमची ओळख करून देते की न्यूट्रिशनल काउन्सिलर आहेत आणि हे फार यांच्याकडे डिग्री आहे, यांच्याकडे डिप्लोमा आहे, यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, आणि मग तुम्हाला बॉडी स्कॅनर उभा केलं आणि तुम्ही त्याचे दाखवले पॅरामीटर्स त्याला समजून सांगायला लागले, तर तो व्यक्ती तुम्हाला म्हणजे तुमचं 100% ऐकून घेतो. माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो. जालन्यामध्ये एक टीम आहे, त्या टीमनं जालना जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सगळ्या जज लोकांचा वेळ घेतला आणि तिथं जे 10-12 जज बसतात, तालुका न्यायालयातले आणि जिल्हा न्यायालयातले मुख्य न्यायाधीशापासून सगळ्यांचं बॉडी स्कॅनिंग कॅम्प ठेवला. तिथल्या वकील संघाने एखाद्या वकिलाला जालन्याच्या टीमनं जॉईन केला असेल, तो होता बार काउन्सिलचा अध्यक्ष, आणि त्यांनी जज लोकांचाच बॉडी स्कॅनिंगचा कॅम्प ठेवला. सगळे जज मला कंपनीकडून आपण घेतली की आम्हाला ट्रेनर पाठवा, मग मला बोलवलं. त्याला बाकी असे मित्रच होते पण ऑफिशियली. आणि तिथं मग जज लोकांना, मग मी यायच्या अगोदर त्यांनी सगळ्या जज लोकांना उभं करून त्यांचं बॉडी स्कॅन करून वगैरे त्यांना बसवलं म्हणजे आमचे ट्रेनर येणार आहेत आणि ते तुम्हाला याचं सांगतील. नंतर मला घ्यायला गाडी पाठवली जालन्यामध्ये. मी आलो, मी ताईच्या घरीच बसलेलो होतो, मी काही दुरून नव्हतो आलो. गाडी पाठवली, मी ताईच्या आलो, बसलो. मला माझंच वाटत होतं की आपण ट्रेनर आहोत, 10 वर्षापासून काम करतो, ठीक गोष्ट, पण जज लोकांपुढे बोलायचं, जज पुढे बोलायला माझ्यावर दडपण आलं होतं. पण ज्यावेळेस ते पॅरामीटर्स त्यांच्याकडे सगळ्या दिल्या, टीमने एकदम छानपैकी सगळी टीम सूट फुटात होती आपली आरसीएमची टीम. आणि मग मी बसलो आणि मी अर्धा तास ज्यावेळेस सांगितलं, तेव्हा जे मुख्य न्यायाधीश होते त्यांच्या बाजूला मला बसवलं आणि त्यांनी मला हळूच म्हणले, साहेब एकदा घरी आणि आमच्या बायकोला समजून सांगा. ते माझ्या काळात हळूच करून म्हणले, साहेब वेळ जर असेल ना तर माझ्यासोबत घरी चला आणि आमच्या पत्नीला समजून सांगा. तेव्हा मला लक्षात आलं की 5 चला 3 असतात, सगळीकडे सारखी स्थिती असते. त्यांना कायद्याचं पूर्ण ज्ञान असेल, परंतु त्यांना सबकंटिन्युअस फॅट, व्हिजरल फॅट किती पाहिजे, कमी कशाने होईल, बोन वेट किती पाहिजे, आहारामध्ये कुठले बदल केले पाहिजे, जजला नाही. आणि त्यांच्या पत्नीलाच अजिबातच माहिती म्हणजे साहेब एकदा घरी चला माझ्यासोबत. आणि मला त्या दिवशी प्राऊड फील झालं. खरं सांगतो की जिल्हा मुख्य न्यायाधीशाच्या बाजूला खुर्चीवर त्या स्टेजवर बसायचा मौका मला भेटला. आमदार, खासदार, मंत्री सुद्धा जिल्हा न्यायाधीशासोबत बोलू स्पर्श शकत नाही स्टेजवर. तुम्ही जेव्हा पर्सनली मला भेटता मी तुम्हाला फोटो दाखवतो. जालना जिल्ह्याचे 17 न्यायाधीश आणि आम्ही सोबत बसलेलो. मस्त बरं
गंमती की सगळे प्रोडक्ट्स आपले न्यूट्रिशनचे ठेवलेले टेबलवर. आपण काही कार्यक्रम नाही, सगळा खुला कार्यक्रम. आपण काही चूक नाही तर काय झालं. तर बसून मग त्यांना समजून सांगितलं. तर मित्रांनो, ज्यावेळेस ओळख आपली दिल्या जाते त्यावेळेस आपण कुणालाही प्रोडक्ट समजून सांगू शकतो, ती शक्ती आहे. पोलीस, वकील यांच्यापर्यंत खूप लोक पोहोचले होते, पण मग जालन्याची टीम जज पर्यंत पोहोचली, न्यायाधीशापर्यंत. आणि तिथं आम्ही त्यांना समजून. तर आपल्याकडं जर सर्टिफिकेट असेल, सर्टिफाईड आपण असतो, तर आपण प्रत्येक व्यक्तीला पद्धतशीर समजावून सांगू शकतो. अजिबात घाबरायचे गोष्ट नाही जर आपण सर्टिफाईड जर असतो. म्हणजे कार तुम्ही चालवता, तुम्ही सर्टिफाईड जर असाल तर नो वरी, काय वरी, काही गरज नाही आपल्याला घ्यायची. पण आपल्याकडे लायसन नसेल तर तुम्हाला माहिती आहे पुण्यात कसं होतं, लायसन नसेल तर मग पुरं खानदान जातं, आहे की नाही. त्यामुळं आपण सर्टिफाईड पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला इथं जे आहे लिंक, जे आहे त्या लिंक शेअर करतोय. तुम्ही त्या लिंक कॉपी करा. कॉपी यासाठी करा की तुम्हाला तुमच्या टीमचे लोक, तुम्ही जरी केला असेल कोर्स तर तुमच्या टीम मध्ये खूप सगळे नवीन लोक आले आहेत, त्यांना सुद्धा कोर्स करावा वाटतो. त्यांनी सुद्धा कोर्स केला तर त्यांना प्रोडक्ट विकण्यासाठी खूप फायदा होईल. त्यांना सुद्धा नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि या गोष्टी शिकले तर त्यांना सोपं जाईल. ज्या अडचणी आपल्याला त्या अडचणी येणार नाहीत. आणि हा कोर्स आज ना उद्या कधी ना कधी प्रत्येक व्यक्ती करणार आहे. दरवेळेस त्याची फीस जी आहे ती फीस वाढत आहे. फीस कमी होत नाहीये, फीस वाढत आहे. त्यामुळं तुम्ही हा कोर्स, ज्यांचे कोर्स करायचे बाकी असेल त्यांनी करून घ्या. ज्यांचा झाला असेल त्यांनी टीमला करायला लावा. ज्यांची परीक्षा बाकी असेल त्यांनी परीक्षा सुद्धा हा लवकर कंप्लीट करून घ्या. काही अडचण आला तर तुम्ही विचारू शकता. त्या कोर्सच्या संदर्भात काही अडचण जर आली तर तुम्ही मला विचारू शकता. मी याची लिंक कॉपी केली आहे आणि मी लगेच तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये पेस्ट करतो. सकाळी सुद्धा आपण ही लिंक चॅट बॉक्स मध्ये शेअर केली होती. या लिंक स्वतःच्या अर्जुनजी बोला. सर मी ना कोर्सची पूर्ण हे केली, प्रॅक्टिस केली. आता 15 बाकी होते, पेपर त्याचा कोर्स गायब झाला. कोर्स गायब झाला? हो सर, 15 बाकी होते. मला पेपरचे द्यायचे मला परीक्षा. 15 बाकी, 15 कोर्स गायब होऊन गेला सर. समज चालला गेला 2 वर्ष. 2 वर्ष तुझे होऊन गेले? हो सर, दाखवायचं 15 बाकी आहे म्हणून मला हे केली, पूर्ण हे केलं, प्रॅक्टिस केली पूर्ण. नाही का जेवढे 7 पडाव होते त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघितले. मला परीक्षा द्यायची उद्याच खतम झाला तो. म्हणजे 15 दिवस बाकी पहिलेच चालला गेला तो. कसं काय गेला? 2 वर्षाच्या अगोदर नाही जाणार ना? नाही सर, 2 वर्ष माझे 15 दिवस बाकी पण चालला गेला सर तो. मग तुम्ही त्या ऍप मध्ये जो नंबर दिला आहे तिथला कुठला, त्यातला कॉन्टॅक्ट नंबर, हेल्पलाईन नंबर, त्यांना बोला तुम्ही आणि म्हणा माझा कोर्सचा 15 दिवस बाकी होते, कोर्स कसं काय गेला. कोर्स तुमचं जे अडचण असेल का ती अडचण दूर करतील. असं अजिबात व्हायला नको, आहे की नाही. 990 ची लिंक राहिली होती, 990 ची लिंक सुद्धा मी तुम्हाला टाकलेली आहे की नाही. 990 7 आणि त्यांच्याशी बोला. काही अडचण असल्यास तुम्ही परत माझ्याशी बोला. मी तुम्हाला जर तुमचं जर खालच्या स्तरावर कोणी बोलणं ऐकून घेतलं नाही तर आपल्याकडे डायरेक्ट त्यांच्या जे आहेत मेन डायरेक्टर त्यांचा सुद्धा नंबर आहे, आपण त्यांची सुद्धा बोलू शकतो. पण तुम्ही लवकर त्यांच्याशी बोला. रेणूजी बोला. सर, माझं पण एकदा असंच झालं होतं. मी अभ्यास करून ठेवलेला होता आणि माझं कोर्स पूर्ण होऊन गेलेलं होतं. तर तिथे एक्सपर्टिफाय मॅडम आहे, गायत्री मॅडम, त्यांना कॉल करायचं सर. ते पुन्हा आपल्याला ऍप पुन्हा रिन्यू करायला सांगते आणि जे पासवर्ड आणि मोबाईल नंबर आहे ते पुन्हा टाकायचं सर. आणि ते पुन्हा रिटर्न येतं आपलं पूर्ण केलेला अभ्यास. अर्जुनजी सर माझ्या नंबर आहे, नंबर आहे, गायत्री मॅडमचा नंबर आहे, पण मी कॉल केली नाही सर त्या लोकांना. हा कॉल करा, कॉल करावं करा. लागेल तुम्हाला, कॉल करावं लागेल. ओके आहे की नाही. संकट में सब साथ रहे आहे ना आपलं. एकमेका काय आपण म्हणजे
अनुभव ज्यावेळेस आपण मीटिंग मध्ये येतो, ट्रेनिंग मध्ये येतो ना, त्यावेळेस आपल्या शंका दूर होतात, आपल्याला दुसऱ्याकडून शिकायला मिळतं. त्यामुळं हा कोर्स केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही कुठल्याही ऑफिस मध्ये कुठल्याही कितीही शिक्षित व्यक्ती समोर जाऊन पद्धतशीरपणे हा सगळा विषय मांडू शकता. म्हणून हा कोर्स आपण करायला पाहिजे. आणि तुम्ही कोर्स केला तर जसा फायदा संतोषजीला झालाय, रेणूजीला झालाय, रुपाई द्यायला झालाय, अर्जुनजी तुम्ही परीक्षा देऊन तुम्हाला सर्टिफिकेट येईल, तुम्हाला सुद्धा फायदा होईल. हा फायदा प्रत्येक जण घेऊ शकतोय, बिलकुल प्रत्येक जण घेऊ शकते. त्यामुळं या कोर्सचे आज आपण रिव्हिजन करू. पुढच्या रविवार पासून आपण परत बेस रेंजच्या प्रोडक्ट पासून आपण सुरू करणार आहोत. तर माझी तुमच्या सगळ्याला विनंती आहे की तुम्ही येतात, मला खूप छान वाटतंय, तुम्ही तुमच्या टीमच्या व्यक्तीला जे नवीन एकदम नवीन फ्रेश कॅन्डिडेट आहेत, एकदम फ्रेश 2 व्यक्ती जो तुम्ही जॉईन केले आहेत मागच्या 2-3 महिन्यामध्ये, त्यांना माहित काही नाही, त्यांना बाधित होऊ देऊ नका. त्यांना डायरेक्ट मिटिंगला आणून बसा, त्यांना राईट माहिती मिळेल. इकडून तिकडून त्याच्या शिकतील, कोणी म्हणतात असं, कोणी म्हणतात कोणी जुगाडू काम शिकवतंय, तसं न होता त्यांना फ्रेश आपण इथं काय, एका गायक होता फार मोठा, गुरु होता गायक, ते शिकवत होता. त्याच्याकडे एक व्यक्ती आला, ते म्हणे मला गुरुजी शिकायचं. तर ते म्हणे 8,000 फीस. ते म्हणे मला हा सूर येतो, तो सूर येतो, माझं इतकं शिकलंय, पण तुम्हाला 8,000 फीस. आणि एक नवीन आला शिष्य, ते म्हणे तुझं, ते म्हणे आपल्याला काहीच येत नाही गुरुजी, एक कसं सारे गमप सुद्धा आपलं येत नाही, इथून शिकायचं, म्हणजे तुला 4,000 फीस. तो जुना शिष्य मला असं कसं, मला 8,000 फीस, याला काहीच येत नाही, याला 4,000 फीस. म्हणजे तुझे 4,000 मी तुझं जुनं विसरायचे घेणार आहे. तुझं जुनं चुकीचं शिकलोय का ते सगळं काढून टाकावं लागणार आहे, त्याची 4,000 फीस आहे. तुला शिकवायची फीस 4,000 आहे, पण तुझं जुनं जे तू शिकलाय तुझ्या डोक्यामध्ये आहे ते काढून टाकायला मला 4,000 रुपये तुला फीस लागणार आहे. तसं तुम्ही जे नवीन फ्रेश तुमच्या टीम मध्ये लोक आले तर त्यांना पुढच्या रविवार पासून आपण न्यूट्रिचार मॅन पासून बेसिक आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही त्यांना घेऊन या. आणि तुम्हाला कधी काय अडचण असल्यास तुमच्या सगळ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही सगळेजण मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या मदत करायला मला फार आवडेल. आपण परत भेटूयात 8 वाजले आहे. तर तुम्हाला काही शंका आली तर आपण पुढं ओके, आपण भेटू पुढच्या रविवारी किंवा मधामध्ये तुम्हाला फॉलो करू शकता. थांबतो मी. थँक्यू व्हेरी मच. JRCF मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.